आपल्या समुद्राच्या तळाशी नक्की काय असेल याचा कधी विचार केलाय? म्हणजे आपल्या ग्रहावर अशी काही ठिकाणं आहेत जी इतकी खोल आणि रहस्यमय आहेत की आपण अजूनही तिथे नीट पोहोचू शकलेलो नाही. चला, आज आपण अशाच काही महाकाय सागरी गर्तांची म्हणजेच ओशनिक ट्रेंचेसची एक सफर करूया. तर मग प्रश्न हा आहे की आपल्या ग्रहावरची सगळ्यात खोल, सगळ्यात रहस्यमय ठिकाणं नेमकी आहेत तरी कोणती? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालो आहोत आपण थेट समुद्राच्या तळाशी, जिथे आपल्या पृथ्वीची मोठमोठी गुप्तितं दडलेली आहेत. ओके, तर या गर्ता म्हणजे नक्की काय? या काही साध्यासुध्या रिकाम्या जागा नाहीत बरं का. यांच्यामागे प्रचंड भूगर्भीय शक्ती काम करते. हे सगळं कसं घडतं तेच आता आपण समजून घेऊया. आणि हे समजून घेण्यासाठी एकच शब्द खूप महत्वाचा आहे: सबडक्शन झोन. आता हे काय आहे? सोपं आहे. विचार करा, पृथ्वीची जमीन म्हणजे एक संद तुकडा नाही आहे, ती मोठ्या मोठ्या प्लेट्सनी बनलेली आहे. आणि जेव्हा एक प्लेट दुसऱ्या प्लेटखाली सरकते, तिला खाली ढकलते, त्या जागेला म्हणतात सबडक्शन झोन. याच एका प्रक्रियेमुळे या अथांग गर्ता तयार होतात. हा शब्द लक्षात ठेवा, कारण पुढे सगळीकडे हाच खेळ दिसणार आहे. चला तर आपल्या या ग्रँड टूरची सुरुवात करूया पश्चिम पॅसिफिक महासागरातून. जगातील काही सगळ्यात प्रसिद्ध आणि खोल गर्ता इथेच आहेत आणि इथेच पृथ्वीची खरी ताकद आपल्याला पाहायला मिळते. आता समोरच्या या टेबलकडे बघा. पश्चिम पॅसिफिकमधील काही मुख्य गर्ता इथे दिसतायत: कुरेल कामचटका, जपान गर्ता, मारियाना गर्ता. आता गंमत बघा, तिसऱ्या कॉलममध्ये सहभागी प्लेट्स. एक नाव कॉमन दिसेल: पॅसिफिक प्लेट. म्हणजे या गर्ता बनण्यामागे पॅसिफिक प्लेटचा मोठा हात आहे. इंटरेस्टिंग आहे. हे नाव लक्षात ठेवा हां, यावर आपण परत येणार आहोत. आता या सगळ्या गर्तांपैकी एकावर, जी जगातली सगळ्यात प्रसिद्ध आहे, त्यावर फोकस करूया. मारियाना गर्ता. ही फक्त एक गर्ता नाही, तर आपल्या अख्ख्या पृथ्वीवरचा सगळ्यात खोल पॉइंट इथेच आहे. किती खोल? तर तब्बल 10,971 मीटर्स, म्हणजे जवळपास 11 किलोमीटर सरळ खाली. जरा कल्पना करा, जगातला सगळ्यात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट, तो जरी उचलून यात उलटा टाकला तरी तो पूर्ण बुडून जाईल आणि त्याच्या शिखरावर अजून 2 किलोमीटर पाणी असेल. इतकी अफाट खोली आहे ही. आता काही पॅटर्न लक्षात येतोय का? आठवतंय, आपण पश्चिम पॅसिफिकच्या गर्तांबद्दल बोलत होतो आणि त्यात एक नाव सारखं येत होतं. आता वेळ आली आहे त्यामागचं मोठं चित्र पाहण्याची. तर या सगळ्या कथेचा खरा हिरो आहे ही पॅसिफिक प्लेट. ही एकच प्लेट या सगळ्या महाकाय गर्ता तयार करण्यामागे आहे. जापान गर्ता, कुरिल कामचटका, मारियाना, सगळ्यांमागे हीच आहे. ही अक्षरशः एक भूगर्भीय महाशक्ती आहे, जी आपल्या ग्रहाचा चेहरा-मोहरा बदलतीये. ठीक आहे, आपली टूर पुढे नेऊया. आता वळूया दक्षिण पॅसिफिककडे, टोंगा आणि न्यूझीलंडजवळ. आणि अंदाज लावा बरं, इथे आपल्याला कोण भेटणार आहे? हो, तोच आपला जुना खेळाडू. आणि बघा, इथेही तीच गोष्ट. टोंगा गर्ता आणि कर्माडेक गर्ता, दोन्ही ठिकाणी पॅसिफिक प्लेट इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटच्या खाली घुसतीये. म्हणजे विचार करा, या एका प्लेटचा प्रभाव किती दूरपर्यंत पसरलेला आहे. चला, आता आपल्या सफरीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. आपण आलो आहोत पूर्व पॅसिफिकमध्ये, म्हणजे उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ. इथली गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. इथे आपल्याला नाजका आणि कोकोस सारख्या काही नवीन प्लेट्स भेटतात. त्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेजवळ गर्ता बनवतात. पण थांबा, जरा उत्तरेकडे बघा. ॲल्युशियन गर्ता. इथे कोण आहे? अरे वाव, पुन्हा एकदा पॅसिफिक प्लेट. म्हणजे हिचा प्रभाव टाळणं जवळजवळ अशक्यच आहे. तर मग या सगळ्या सफरीतून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे. आपल्या ग्रहावरची ही सगळ्यात खोल, सगळ्यात नाट्यमय ठिकाणं आहेत. त्यामागे एकच प्रमुख शिल्पकार आहे, एकच मोठी शक्ती आहे. हा चार्ट बघा. सगळी गोष्ट एका चित्रात स्पष्ट होईल. आपण ज्या प्रमुख गर्ता पाहिल्या त्यापैकी तब्बल 6 गर्ता एकट्या पॅसिफिक प्लेटमुळे तयार झाल्या आहेत. बाकीच्या सगळ्या प्लेट्स मिळून फक्त 3. यावरूनच या प्लेटच्या ताकदीचा अंदाज येतो. ही खरोखरच एक महाकाय शक्ती आहे. म्हणूनच या गर्तांकडे फक्त खोल खड्डे म्हणून बघू नका. खरं तर या अशा जागा आहेत जिथे आपला ग्रह आजही जिवंत आहे. इथे तो स्वतःला घडवतोय, बदलतोय. इथे जुनी जमीन नष्ट होते आणि नव्या जमिनीचा जन्म होतो. आणि शेवटी एक विचार मनात येतो, जर या गर्ता म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सतत बदलत राहण्याच्या खुणा असतील, तर विचार करा, आजपासून 10 लाख वर्षांनी आपला ग्रह कसा दिसेल. आज ज्या शक्ती या गर्ता बनवत आहेत त्याच तर आपल्या ग्रहाचं भविष्य घडवत आहेत, नाही का? या विचारासोबतच आजची ही सफर संपवूया.